Papa, I made it to Mumbai. Here's my golden mic. Hi, my name is Mandar. That was just an attempt of humor at humor. काय म्हणताय मुंबई, कसे आहे? फर्स्ट क्लास. मजेत? थोडा तर आवाज द्या यार. नाईस. छान वाटतं मुंबईत येऊन. पण मुंबईत मला ना फार कन्फ्युजिंग वाटतं. कारण मी इथे येताना मला असे मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसल्या, 100-120 मजली बिल्डिंगा, आणि त्याचं नाव ओमकार सदन, गोकुळधाम असं काहीतरी. म्हणजे पुण्यात आमच्या 3 मजली बिल्डिंगचं नाव पण स्काय लाऊंज असतं. कळत नाही मला. पण माझं नाव मंदार आहे आणि या नावाच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. माझ्या आजीचं नाव होतं मंदाकिनी आणि आजोबांचं नाव होतं मुरलीधर. त्याचं मिक्स झालं मंदार. तर माझ्या आईबाबांनी ना हे खूप मस्त ब्रेनस्टॉर्मिंग करून विचार केला की अरे वा, काय मस्त, आम्ही काय मस्त काय नाव ठरवलंय, वा. पण कशाचं ठेवायचं हे नव्हतं माहीत त्यांना. त्यामुळे त्यांनी ठरवलं की पहिले मुलगा झाला तर त्याचं नाव मंदार ठेवू, आणि पहिले जर घर झालं तर त्याचं नाव मंदार ठेवू. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन कळतीये का? एका साईडला 100 मिलियन स्पर्म्स ट्राईंग टू गेट टू 1 एग, आणि दुसऱ्या साईडला SBI ट्राईंग टू अप्रूव्ह अ लोन. आणि तुम्हाला माहिती आहे कोण जिंकलं? पण म्हणजे अशीच ती स्टोरी आहे. आणि या नावासाठीच फक्त त्यांनी खूप विचार केला होता. मला एक मोठी बहीण आहे, तिचं नाव अदिती आहे, कारण अदिती झाली. इकडे नाही त्यांनी फार विचार केला. बर. आणि मी आलोय पुण्यातनं, पण मी वाढलोय, लहानाचा मोठा झालोय अख्ख्या देशात. म्हणजे मी जन्मलो नागपूरमध्ये, आणि तुम्हाला माहिती असेल नागपूरमधल्या मध्ये जन्मलेल्या गोष्टींची नजर नेहमी दिल्लीवर असते. त्यामुळे मी दिल्लीला गेलो. 10-12 वर्ष माझे आई बाबा दिल्लीला होते, आणि एवढे वर्ष नॉर्थमध्ये राहिल्यामुळे ना आईबाबांना स्वदेश आणि DDLJ सिंड्रोम झाला होता. हो, त्यांना ना ते असे बाबा सकाळी जायचे शेतामध्ये शाल ओढून, कावळ्यांना आणि पक्ष्यांना आव आव करत, डोक्यामध्ये त्यांच्या चालायचं ये जो देश है तेरा. मराठमोळ्या मातीची त्यांना सुगंध पाहिजे होता परत. त्यामुळे एक दिवस आम्ही गाशा गुंडाळला आणि आलो मराठवाड्यात. मराठवाडा माहिती आहे तुम्हाला? इथे माहिती आहे ना? मराठवाडा नसेल माहिती तर जस्ट थिंक ऑफ इट ॲज नॉर्थ ईस्ट इंडिया ऑफ महाराष्ट्र. नोबडी केअर्स अबाउट इट. पण आम्ही आलो मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये. नेक्स्ट स्टॉप होता आमचा औरंगाबादमध्ये. पण दिल्लीमध्ये वाढल्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला ना मराठी यायचं नाही. त्यामुळे मी आणि माझी बहीण हिंदीत बोलायचो, माझे आई बाबा मराठीत बोलायचे, आणि आम्ही एकमेकांशी हिंदीत बोलायचो. त्यामुळे ट्रेनचा प्रवास म्हणला की सगळ्यांना वाटायचं आम्ही किडनॅप्ड आहे. हे हिंदीमध्ये बोलतायत, काहीतरी गडबड आहे, महाराष्ट्रात जाऊन पाणीपुरी वगैरे विकायला लावणार वाटतं यांना. त्यामुळे TC आलं की बाबा त्यांचं तिकीट आणि आमचं बर्थ सर्टिफिकेट दाखवायचे. पण 10-12 वर्ष एके ठिकाणी राहिलं ना की जुन्या गोष्टी खूप गोळा होतात ना, मग तिकडून ते इकडे आणणं खूप अवघड जातं. पण आम्हाला देवदयेनी खूप चांगले पॅकर्स अँड मूव्हर्स मिळाले. त्यांनी अगदी काही तोडफोड न करता अगदी सुखरूप घरी आणून सोडलं आजीला. हा, गंमत करतोय, 2-3 हाडं तुटले होते. पण मग आलो आम्ही औरंगाबादला, आणि दिल्ली टू औरंगाबाद खूप मोठा शिफ्ट होता हो माझ्यासाठी. कारण दिल्लीमध्ये आय वॉज कॉल्ड मॅडी, आणि इकडे मंद्या. तिकडे मला म्हणायचे, खूप गोडपणे म्हणायचे मला की मंदार इज अ लिटल हेल्दी, राईट. इकडे त्याचं मराठवाडी ट्रान्सलेशन माहिती आहे तुम्हाला? ए बंप्या, कमी खा की जरा. बंप्या म्हणायचे मला ते. तिकडे मी टिपी टिपी टिपटॉप व्हॉट कलर डू यू वॉन्ट खेळायचो. इकडे आल्यावरती फोड त्याचा भवरा, फोड त्याच्या आईला. खेळ बदलले, सोफिस्टिकेशन गेलं. पण ठीक आहे, आय ट्रेडेड सोफिस्टिकेशन फॉर मराठमोळी मातीचा सुगंध. पण औरंगाबादमध्ये तेही खूप अवघड आहे, कारण तिकडे नुसता कचराच आहे. नुसता कचरा आहे तिकडे. तिकडे गेल्यावरती मला असा प्रश्न पडला, हा कंपोस्टचा वास पाहिजे होता बाबांना. एवढे जे मागे लागले होते, परत चला परत चला.
खूप कचरा आहे. औरंगाबादला एवढा कचरा आहे ना की तो पुण्यात ओव्हरफ्लो होतोय. उकिरडा इज द राईट वर्ड. आमच्या प्लेग्राऊंडवरती पण उकिरडा असायचा, तिथेच खेळायचो आम्ही. पण औरंगाबादमध्ये मी टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये होतो, गरीब होतो आम्ही. चल तुमच्याशी काय खोटं बोलायचं, चीप होतो. म्हणजे गुजराती आणि मारवाड्यांना क्रेडिट मिळतं, महाराष्ट्रांना मिळत नाही, मराठी लोकांना. आम्ही पण तेवढेच चीप असतो. आम्ही एवढे चीप होतो की घरात पिण्याचं पाणी असो नसो, हँडवॉशमध्ये नेहमी पाणीच असायचं. शॅम्पूची बॉटल एकदा खंगाळली की 4 लोक आंघोळ करायचे. आणि आमच्या पोळ्यांना पेप्सोडंटचा वास होता. टेक युअर टाइम. आम्ही एवढे चीप होतो की माझं नाव मंदार आणि माझ्या लाडाचं नाव मनी. आणि आय वॉज द ओनली एक्सपेंडेबल मनी इन द हाऊस. पण जसं मी म्हटलं, आमच्या प्लेग्राऊंडवरती क्रिकेट ग्राउंड होता आमच्या बिल्डिंग समोरच, आणि तिकडेही उकिरडा होता, पण त्याच्यातच खेळायचो आम्ही. तुम्हाला माहिती आहे, एक बॅचलर लाईफस्टाईलचा रूल असतो. एक खुर्ची असते आणि एक पलंग असतो. रात्री झोपायचं असलं की त्या पलंगावरचे कपडे खुर्चीवर जातात, आणि खुर्चीवर बसायचं असलं की खुर्चीवरचे कपडे पलंगावर जातात. तसंच त्या उकिरड्याच्या कचऱ्याचं होतं. आम्ही खेळत असलो की तो कचऱ्याच्या कुंडीत असायचा, खेळणं झालं की तो बाहेर यायचा. पण आम्ही तसंच खेळायचो. आम्हाला काही फरक पडायचा नाही, कारण आम्हाला माहितीच नव्हतं की क्लीन प्लेग्राऊंड पण असं काही असतं. नव्हतंच, माहितीच नाही, बघितलंच नाही आयुष्यात. तिथेच उकिरड्यामध्ये खेळायचो आम्ही. झोपडपट्टीच्या टीमसोबत खेळायचो, 11 रुपयाची मॅच लावून. आणि झोपडपट्टीचे मुलं आमच्या टीमला उकिरडा टीम म्हणायचे. पण खेळायचो आम्ही, काय फरक नाही पडायचा. आणि संध्याकाळी आई परत बोलवायची, मनी आता बस झालं, दिवे लागायची वेळ झाली, घरी ये. तसाच यायचो मी. अरे थांब थांब, थोडंसं जेवायला पण घेऊन ये. तेव्हाचं स्विगी होतं ते. पण यायचो मग आम्ही घरी, आणि मी इतका घाण असायचो सांगतो तुम्हाला, की पहिली गोष्ट माझी आई जे करायची ना, सगळ्यात पहिले ती सगळे माझे कपडे वॉशिंग मशीनमध्ये घालायची माझ्या सकट, आणि वरनं 4 बूंद उजाला टाकायची. उजाला माहिती आहे सगळ्यांना इथे? माहिती आहे ना? कपडों के रेशो तक जाए, सफेदी का नया रंग लाए. सफेदी का नया रंग वॉज येलो. पण पूर्ण जिंगल माहिती आहे तुम्हाला ती? नील भूल जाओ आहा आया नया उजाला, 4 बूंद वाला. टिप 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 टिप. म्हणजे आय थिंक दॅट इज द ओनली ॲड इन द हिस्ट्री ऑफ ॲडव्हर्टिजमेंट which has exact usage information in the jingle itself, in words and onomatopoeia. म्हणजे टिप 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 टिपची गरज नव्हती, 4 मध्ये कळालं होतं आम्हाला. अच्छा, पॉज केलं की टाळ्या मिळतात का? थँक्यू. पण हां, जसं मी म्हणत होतो, माझ्या सकट टाकायची वॉशिंग मशीनमध्ये माझी आई मला. दॅट स्टोरी डझंट एंड वेल. Unfortunately, my mom was arrested. Yeah, she was charged with money laundering. मला तहान नाही लागली, मी असं स्टँडअप कॉमेडियन्सला बघितलं असं करत. बरं, मग औरंगाबादहून आम्ही नेक्स्ट पुण्यात आलो शिक्षणासाठी. आणि मला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. सो आय फॉलोड माय ड्रीम अँड आय स्टार्टेड डुईंग इंजिनिअरिंग. आई वडिलांच्या विलमध्ये असणं हेच माझं स्वप्न होतं. ते पूर्ण केलं मी. पण लोक मला विचारतात की हे सगळे स्टँडअप कॉमेडियन इंजिनियर्सच का असतात? त्यांना मी म्हणतो की अरे कॉमेडियन्स काय, कोणी घ्या ना, तुम्ही ॲक्टर घ्या, सुशांत सिंग राजपूत, कृती सानन, कोणी घ्या, म्हणजे अजून कितीतरी आहेत जे इंजिनियर्स आहेत. एवढंच काय, भारताच्या बाहेर जा ना. सर रोवॅन ॲटकिन्सन माहिती आहे तुम्हाला, मिस्टर बीन, तो पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. हे का असं? कारण सगळ्यांना एकच सांगितलं गेलं आहे, पहिले इंजिनिअरिंग करा, मग काय करायचं ते करा. म्हणजे हे असं झालं ना की पहिले नाव ठरवा आणि मग मूल की घर. पण मग हे जे आहे ना,
ते आमच्यासारखे महारथी ॲडवाईस म्हणून घेतात आणि मग काही असतात ज्यांना सार्कॅझम कळतं, त्यामुळे ते मध्ये जातात MS करायला. 30 लाखाचं लोन काढणार, US ला जाणार आणि मग कॉल करणार, आई मला चितळेची बाकरवडी पाठव. पुणेकर आलेले दिसत आहेत तिथे. आणि मग तो चितळेचा बॉक्स बनवायला आम्ही बसलोय भारतात. की अरे खूप वर्ष झाले, त्याला पाहिजे असेल ना, खायचं असेल त्याला, अरे मग ये ना इकडे खायला. नाही तो क्रिसमसमध्ये येणार आहे, तिकडे तिकीट कमी असतं ना. बर, छान. पण अशा लोकांमुळे ना आमचं आयुष्य खूप बरबाद झालंय. कारण माझ्या घरी पण हेच स्वप्न होते की मुलगा लहानाचा मोठा होणार, डॉलर्समध्ये कमवणार आणि आम्हाला दारिद्र्यातनं बाहेर काढणार. 2 BHKचं स्वतःचं घर होतं, म्हणजे ठीक आहे औरंगाबादमध्ये होतं, पण होतं 2 BHKचं घर आमचं स्वतःचं. म्हणजे तिकडे आम्हाला हँडवॉशचा खर्च नाही, शॅम्पूचा खर्च नाही, गुडगावचं टूथपेस्ट आम्ही इकडे वापरायचो औरंगाबादमध्ये. कसलं दारिद्र्य. ह्याच्यासाठी आम्ही कशाला MS करायचं. म्हणजे एवढं की म्हणजे बाकीच्या आया आपल्या मुलांना म्हणायचे 2चा पाढा शिक, 2 पासून सुरू कर. माझी आई मला देवासमोर बसवायची संध्याकाळी आणि म्हणायची 52 पासून सुरू कर, कारण तेवढा कन्व्हर्जन रेट होता ना तेव्हा. चड्डी पण मी डॉलरची घालायचो. Thank you guys. My name is Mandar. You've been a lovely audience. Thank you.